शेतकरी मित्रांनो, सध्या शेतकरी बांधव एकच प्रश्न विचारताय की सरसकट पीक विमा हा 2025 हा शेतकरी बांधवांना केव्हा भेटणार आणि जो भेटणार आहे तर तो हेक्टरी किती भेटणार, कोणकोणत्या पिकांसाठी भेटणार आणि महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी भेटणार। आता शेतकरी मित्रांनो, जो सरसकट पीक विमा आहे हा पीक विमा राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना नक्की केव्हा भेटणार, कोणत्या शेतकरी बांधवांना भेटणार, कोणकोणत्या जिल्ह्यांना भेटणार, हे जर सर्व काही शेतकरी बांधवांना पडलेले महत्त्वाचे जे प्रश्न आहेत त्या संपूर्ण प्रश्नांवरती आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। शेतकरी मित्रांनो, तत्पूर्वी आपल्या YouTube चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच आलेले असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि हो तोपर्यंत आपल्या आम्ही संगमनेरकर या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण जर पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून 2025 मध्ये शेतकरी बांधवांचं जे काही मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं, हे नुकसान भरून काढण्यासाठी रब्बीचं अनुदान शेतकऱ्यांना देण्यात आलं। त्या अगोदर नुकसान भरपाई म्हणूनही 32,000 कोटींचं पॅकेज शेतकरी बांधवांना देण्यात आलं, त्याचं वितरणही करण्यात आलं। परंतु त्यानंतर जे काही शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे, यासाठी शेतकरी बांधवांना कमीत कमी हेक्टरी 17,000 रुपये तर जास्तीत जास्त हेक्टरी 50,000 रुपये असं पीक विमा सरसकट देण्यात येईल, असं आश्वासन आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून म्हणजेच एकंदरीत राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना देण्यात आलेलं होतं। मग आता खरोखर कोणत्या जिल्ह्याला किती रुपयांचा निधी भेटणार किंवा कोणत्या जिल्ह्याला हेक्टरी किती अनुदान पीक विमा भेटणार, ही संपूर्ण जिल्हानिहाय अपडेट आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असा होणार आहे। कुठल्याही शेतकरी बांधवांनी व्हिडिओ स्किप करायचा नाहीये, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये किती नुकसान पीक विमा हा हेक्टरी किती भेटणार आहे हे तुमच्या लक्षात येईल। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। आता सर्वात अगोदर शेतकरी मित्रांनो, जो काही माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून स्पष्ट सांगण्यात आलं की सरसकट हेक्टरी 17,000 रुपये कमीत कमी तर जास्तीत जास्त 50,000 रुपये असा सरसकट पीक विमा भेटणार आहे। आता हा पीक विमा जो भेटणार आहे हा कोणत्या पद्धतीवरती भेटणार, म्हणजे एकंदरीत संपूर्ण राज्यांची आणेवारी काढली जाते किंवा मग नुकसान काढलं जातं की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती नुकसान झालं। जर तुमच्या जिल्ह्यामध्ये 50%च्या आत नुकसान झालेलं असेल तर मात्र तुम्हाला जास्तीत जास्त नुकसान भरपाई भेटेल, परंतु जर तुमचं 35%च्या आत शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं असेल तर मात्र तुम्हाला 17,000पेक्षाही कमी सरसकट पीक विमा मिळणार। परंतु आपण जर 2025चा विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एकही जिल्हा असा नाहीये की त्या जिल्ह्यामध्ये 35 ते 40%च्या आत शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे। एक सुद्धा जिल्हा आपल्याला सापडणार नाहीये। प्रत्येक जिल्ह्यामध्ये 35 तर काय 40-45% पेक्षाही जास्त शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे आपण जर विचार केला तर सरसकट पीक विमा 2025 साठी संपूर्ण शेतकरी बांधव हे हेक्टरी 17,000 रुपये तर हेक्टरी 50,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा हा मिळवू शकतात, कारण तेवढ्या मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसानही झालेलं आहे। आता कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपयांचा पीक विमा मिळू शकतो ही अपडेट जाणून घ्या। तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपण संपूर्ण 34 जिल्ह्यांची अपडेट जाणून घेणार आहोत। सर्वात अगोदर आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा घेऊया। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळपास 80 ते 100% शेतकरी बांधवांचं शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। मग आता जर 80 ते 100% शेती पिकांचं नुकसान झालेलं असेल तर मात्र तुम्हाला जी नुकसान भरपाई भेटणार आहे ही हेक्टरी 35, 40 ते 50,000 रुपयांपर्यंतची पीक विमा हा तुम्हाला भेटणार आहे। जर तुमचं नुकसान 50%च्या आत असेल तरच तुम्हाला हेक्टरी 17,000 रुपये नुकसान भरपाई भेटेल, पीक विमा भेटेल। जर तुमचं नुकसान हे 50% पेक्षा जास्त झालेलं असेल तर मात्र तुम्हाला 40,000, 45,000, 35,000 किंवा मग 50,000 अशा पद्धतीचं हेक्टरी पीक विमा हा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यानंतर मित्रांनो, हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण 30 महसूल मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि या हिंगोली जिल्ह्यातील 30ही महसूल मंडळांमध्ये जवळपास हेक्टरी 17,000 रुपये कमीत कमी आणि जास्तीत जास्त 50,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा हा हिंगोली जिल्ह्यातील 30 महसूल मंडळांमध्ये मंजूर झालेला आहे। त्यानंतर आपण जर पाहिलं तर नांदेड जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, धाराशिव जिल्हा असेल, धाराशिव जिल्हा असेल, अकोला जिल्हा असेल, याही जिल्ह्यांमध्ये एकंदरीत 50% पेक्षा जास्त शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे या सर्व जिल्ह्यांमध्ये
कमीत कमी 17,000 रुपये तर जास्तीत जास्त 50,000 रुपयांपर्यंतचा सरसकट पीक विमा हा याही जिल्ह्यांसाठी मंजूर झालेला आहे। आता आपण जर पाहिलं लातूर जिल्ह्याचा विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 75% पेक्षाही जास्त शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये कमीत कमी 17,000 रुपये तर जास्तीत जास्त 50,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा हा सरसकट लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर परभणी जिल्ह्याचा विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा 50% पेक्षा जास्त शेती पिकांचं नुकसान झालं। त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त 17,000, 20,000 तर 25,000 रुपयांपर्यंतचा हेक्टरी पीक विमा हा मिळणार आहे। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा 75% पेक्षा जास्त शेती पिकांचं नुकसान झालं आणि त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यांमध्ये सुद्धा जवळजवळ 20,000, 25,000, 30,000 असं हेक्टरी पीक विमा हा मिळणार आहे। जास्तीत जास्त 50,000 रुपये तर कमीत कमी 17,000 रुपये अशा पद्धतीने मिळणार आहे। त्यानंतर वाशिम जिल्ह्याचा विचार केला तर वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा 80% पेक्षा जास्त शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि वाशिम जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यांमध्ये जे काही मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं, ही संपूर्ण तालुके पात्र आहेत आणि या संपूर्ण तालुक्यांमध्ये जवळजवळ हेक्टरी 30,000, 35,000, 50,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा हा तेथील शेतकरी बांधवांना दिला जाणार आहे। त्यानंतर सोलापूर जिल्हा असेल, नागपूर जिल्हा असेल, अहिल्यानगर जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल आणि जे काही उर्वरित जिल्हे राहिलेले आहे शेतकरी मित्रांनो, जी की संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील 34 जिल्ह्यांची अपडेट आपण जाणून घेत आहोत। जी कोणती जिल्हे सांगायची राहिली असेल त्याही संपूर्ण जिल्ह्यांमध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती म्हणजे जवळपास 50% पेक्षा जास्त शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि त्या प्रत्येक जिल्ह्याचं, ज्या जिल्ह्यांमध्ये 50% पेक्षा जास्त नुकसान झालं त्या प्रत्येक जिल्ह्याला कमीत कमी 17,000 रुपये आणि जास्तीत जास्त 50,000 रुपये म्हणजे तुमचं नुकसान कोणत्या पद्धतीचं झालं, किती नुकसान झालं, तुम्ही जे काही क्लेम केले होते पीक विम्यासाठी त्या क्लेमवरती तुमचं आधारित ठरेल की तुम्हाला पीक विमा हा जो मिळणार आहे तर तो किती मिळणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, शेतकरी बांधव असा प्रश्न विचारता की 2025 मध्ये आम्ही क्लेमच केला नव्हता। खरं तर शेतकरी मित्रांनो, जी काही सध्या पीक विम्याबद्दल शेतकरी बांधवांच्या मनामध्ये जो संभ्रम आहे त्यामध्ये 2025 मध्ये सर्वात जास्त संभ्रम निर्माण झाला। पीक विम्याबद्दलचे जे काही ट्रिगर होते ते ट्रिगर काढण्यात आले, वगळण्यात आले आणि त्यामुळे हजारो शेतकरी बांधवच नाही तर लाखो शेतकरी बांधव या वर्षी म्हणजे 2025 मध्ये पीक विम्याचा क्लेम करणं त्यांना शक्य झालं नाही किंवा त्यांना ती इच्छा झाली नाही की आपण क्लेम करावा, कारण क्लेम जरी केला तरी एवढ्या अटी शर्ती त्यामध्ये घालण्यात आल्या होत्या। त्यामुळे शेतकरी बांधवांनी पीक विम्याकडे 2025 मध्ये पाठ फिरवलेली आहे। परंतु ज्या कोणी शेतकरी बांधवांनी पीक विम्यासाठी क्लेम केला होता त्या संपूर्ण शेतकरी बांधवांना आता सरसकट कमीत कमी 17,000 रुपये तर जास्तीत जास्त 50,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा हा त्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे। मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।